आता नाशिक कोर्टातून महत्त्वाचे अपडेट येत आहेत। अशोक खरात प्रकरणी युक्तिवाद संपलेला आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपलेला आहे। अशोक खरात प्रकरणी आता 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केलेली होती आणि त्यासोबतच त्यांनी अनेक दावेही केलेले होते। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, नेमकं काय घडतंय कोर्टात? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर आता युक्तिवाद जो आहे तो संपलेला आहे। नेमकं या आरोपीला बंधू अशोक खरातला कस्टडी किती दिवसांची मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र त्याआधी आपण जर बघितलं तर कोर्टामध्ये ज्या पद्धतीने या असंख्य महिलांना त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, त्यासाठी खरं तर कोठडी मिळावी असा युक्तिवाद, जो जोरदार युक्तिवाद आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला होता। आरोपीचे वकील त्या ठिकाणी आता बोलायला उभे राहिले। त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी देखील हे सगळे झालेले हे युक्तिवाद आहे तो खरं तर खोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला खरं तर पाहायला मिळालं होतं। आरोपीचे जे मोबाईल आहे त्याचं विश्लेषण करायचं आहे। जी कारणं सांगितलं जात आहे त्या संदर्भामध्ये नेमकं कोणतं विश्लेषण असावं यासाठी देखील हा युक्तिवाद त्या ठिकाणी आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। मग या आधी ज्या वेळी आता ही कोठडी आधी होती त्या वेळात त्याचे हे सगळे मोबाईलचा डेटा असेल, त्या मोबाईलमधले काय विश्लेषण असेल ते का केलं नाही असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मात्र मागील सुनावणीमध्ये पेनड्राईव्ह आणि व्हिडिओ देखील जप्त नाही केले का असं देखील जो मुद्दा आहे तो यासाठी अधिकाऱ्यांचा खोडून काढण्याचा प्रयत्न खरं तर हा आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। त्यामध्ये जे द्रव्य पाजले त्यामध्ये पहिली डिमांडमध्ये जे बोललं गेलं त्यामध्ये पहिल्या रिमांडमध्ये नेमकं काय आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं, आपल्याला प्रथमदर्शी नेमकं काय समोर आलेलं होतं या संदर्भात आपण त्या ठिकाणी कोणतीही चौकशी केली नाही का असे जे प्रश्न आहे ते उपस्थित करण्याचा प्रयत्न या आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। आपण जर बघितलं तर जी मालमत्ता आहे त्या बाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या रिमांडमध्ये एकूण या सगळ्या गोष्टींची मालमत्ते संदर्भातली चौकशी झालेली होती। ज्या काळ्या रंगाची रिव्हॉल्वर परवाना आरोपीकडे होता त्या आरोपीकडे जे रिव्हॉल्वर होतं किंवा त्याचे मोबाईल जे मिळालेला होता, त्या मोबाईलमधला डाटा त्याची कॉपी जी मिळाली होती ती जप्त केली नाही का असं त्या ठिकाणी देखील काही सांगण्यात आलेलं आहे। मोबाईलची जे क्लोन कॉपी त्या ठिकाणी होत्या त्या संदर्भामध्ये खरं तर आपण कोर्टासमोर जे मांडताय त्या मोबाईल डेटामध्ये किंवा ज्या एकूण ज्या तपासामध्ये नेमकं आपल्या हाती काय आलं असे जे प्रश्न आहे ते खरं तर आता या ठिकाणी आरोपीच्या वकिलांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहे। वाढीव कोठडीची गरज नाही या सगळ्या संदर्भामध्ये वाढीव कोठडीचा जो अर्ज आहे तो रद्द करा असं या ठिकाणी खरं तर आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता आणि त्यानंतर पुन्हा सरकारी वकिलांनी त्या ठिकाणी युक्तिवाद सुरू केला। या सरकारी वकिलांच्या युक्तिवादामध्ये त्यांनी सांगितलं की जो मोबाईल आहे तो मोबाईल जप्त केलेला आहे, मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यासाठी आरोपी पाहिजे आहे। एकूण जर बघितलं तर अधिकाऱ्यांनी ज्यावेळी यासाठी अधिकाऱ्यांनी सांगितलं की जी वाढीव कोठडी पाहिजे आहे ती वाढीव कोठडी यासाठी की आरोपी जो बंधू अशोक खरात आहे त्याची समक्ष त्या ठिकाणी चौकशी व्हावी यासाठी खरं तर ही सगळी कोठडी पाहिजे आहे। कारण यामधून जर त्याचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलमधला डेटा काढण्यासाठी हा आरोपी स्वतः त्या ठिकाणी लागणार आहे आणि त्यासाठी त्याची सगळी कोठडी जी आहे ती मिळावी असं त्या ठिकाणी युक्तिवाद सुरू आहे। पण त्याचं जे एकूण जर आपण पाहिलं तर मोबाईलमधला जो डेटा रिकव्हर करण्याचं काम जे होणार आहे ते आरोपीकडनंच होईल आणि त्यासाठी खरं तर ही सगळी युक्तिवाद आहे तो सुरू झालेला आहे। राजकीय लोकांची जे नावं आहे ते नावं डमी नावाने जप्त केलेली त्यामुळे किंवा रिमांड त्यांनी काय कारणाने या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला होता, या राजकीय लोकांचा नेमका काय त्या ठिकाणी संबंध होता, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी चौकशीचा भाग आहे किंवा जो खुलासा आहे तो त्या ठिकाणी करणं गरजेचं असल्याचं सरकारी वकिलांकडनं म्हटलं जातं किंवा फॉरेन्सिक टीम आपण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी त्या ठिकाणी जे फॉरेन्सिक टीमकडनं सलग 3 दिवस त्या ठिकाणी तिचं जे ओकस कार्यालय आहे त्या ओकस कार्यालयामध्ये जी चौकशी केली त्या ठिकाणी जे सगळ्या पथकाने त्या ठिकाणी तपासणी केलेली होती त्या फॉरेन्सिक टीमकडून काही रिकव्हर केलं जात आहे। त्यामध्ये देखील काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकता। पीडित महिलांचे संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या ज्या कार्यालयामधले धागेदोरे आहेत ते बाहेर येऊ शकता असा त्या ठिकाणी युक्तिवाद सुरू आहे। मात्र आता जे पीडित महिलांचे वकील आहेत ते देखील कोर्टामध्ये उभे राहिलेले होते, त्यांनी युक्तिवाद सुरू केलेला होता। आरोपी तपासात सहकार्य करत नाही, जे उत्तर आहे ते योग्य देत नाही, उडवाउडवीची उत्तरं देतो किंवा त्यामुळे तपासामध्ये अडचणी येत आहे, तपास अर्धवट आहे, तो सहकार्य करत नाही, त्यामुळे तपास अर्धवट असल्याने अनेक महत्त्वाचे खुलासे होणे बाकी आहे आणि त्यासाठी खरं तर त्याची कस्टडी ही गरजेची असल्याचं आरोपीचे त्या ठिकाणी जे पीडित महिलांचे जे वकील आहेत ते त्या ठिकाणी युक्तिवाद करताय। गुन्ह्यांचा जो तपास आहे तो खरं तर अगदी गंभीर आहे, गंभीर स्वरूपाचा तो सगळा एकूण हा सगळा घटनाक्रम आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी त्याचा कस्टडी किंवा त्याची समक्ष चौकशी होणं तितकंच गरजेचं असल्याचं म्हटलं जाते। तपास यंत्रणा जे आहे तपास यंत्रणा देखील त्यांना जो कालावधी लागतो तो अधिकचा लागतो आहे। इतर पुढच्या काळामध्ये जो तपास होणार आहे त्या
तपासामध्ये देखील महत्त्वाच्या गोष्टी समोर येतील असं या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे सांगितलं गेलं त्यालाच कुठेतरी दुजोरा देण्याचं काम जे आहे ते या पीडित महिलांच्या वकिलांनी केलेला होता आणि आता जो युक्तिवाद आहे तो संपूर्ण त्या ठिकाणी संपलेला आहे। एकूण जर पाहिलं तर आपण या पीडितांचे जे वकील आहे MY काळे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केलेले होते। आरोपी मदत करत नाही त्यामुळे त्याचा जो तपास आहे तो पूर्ण होत नाहीये। एकूण या चौकशीच्या दरम्यान आपण बघितलं तर अशोक खरातची जवळपास 8 ते 10 तास खरं तर स्वतः जे SITच्या प्रमुख आहेत त्या ठिकाणी तपास करतायत। 10 तास त्याची चौकशी केली जाते। हा इतका वेळ का लागतोय त्याची कारण खरं तर आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मधवी एकूण या सगळ्या कारणामध्ये आपण जर पाहिलं तर त्याची काल देखील रात्री उशिरापर्यंत 10 वाजेपर्यंत जवळपास सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत तो SITच्या ताब्यात होता। SITकडनं त्याची चौकशी त्या ठिकाणी कसून सुरू होती। या चौकशीच्या दरम्यानमध्ये काय महत्त्वाचे धागेदोरे आहे ते खरं तर समोर येण्यासाठी SIT अधिकाऱ्यांचा जो प्रयत्न होता तो आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर SIT अधिकाऱ्यांना हा आरोपी अशोक खरात सहकार्य करत नाही, कोणतेही उत्तरं देत नाही आणि त्यासाठी खरं तर त्याची वाढीव जी कस्टडी आहे पोलीस कस्टडी आहे ती खरं तर वाढून मिळावी असा जो युक्तिवाद आहे तो सरकारी पक्षाकडनं असेल सोबत पीडितांच्या वकिलाकडनं असेल तो त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर समाजाला न्याय मिळणं आवश्यक आहे आणि उच्च न्यायालयाच्या अनेक निकालावरून आपण या ठिकाणी बघतोय अशा व्यक्तींना अधिकाधिक पोलीस कोठडी देण्याचे निर्देश आहे। हा खरं तर महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी मांडल्याचा आपल्याला पाहायला मिळेल। जे पीडितांचे वकील आहे MY काळे यांच्याकडनं खरं तर आपण पाहिलं तर उच्च न्यायालयाच्या ज्या अनेक या आधीच्या ज्या घटना घडलेल्या होत्या त्यामध्ये जास्तीत जास्त पोलीस कोठडी देता येते हा खरं तर मुद्दा त्या ठिकाणी कोर्टासमोर मांडलेला आहे आणि त्या अनुषंगानेच खरं तर कोर्ट पुन्हा कस्टडी देईल अशी या ठिकाणी आपल्याला शक्यता वाटते। कारण या सगळ्या तपासामध्ये जर पाहिलं तर या तपासात एकूण आपण बघतोय तर पीडितांचे वकील जे आहे किंवा सरकारी वकील आहे हे खरं तर त्या ठिकाणी SIT अधिकाऱ्यांच्या या तपासामध्ये नेमका काय समोर आलं हे मुद्दे त्या ठिकाणी त्यांनी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या तपासामध्ये हा आरोपी बंधू अशोक खरात नेमका कशा पद्धतीने या पीडित महिलांचं त्या ठिकाणी शोषण करत होता हे ज्यावेळेस त्याला विचारलं जात होतं त्यावेळेस कुठेतरी या आरोपीकडनं कोणतंही सहकार्य होत नाही, त्याच्याकडनं ठोस असे उत्तरं मिळत नाही। त्यामुळे या सगळ्या तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहे। जास्तीत जास्त पुरावे तयार व्हावे किंवा जास्तीत जास्त पुरावे त्या ठिकाणी हाती लागावे यासाठी त्याची चौकशी जी केली जाते त्या चौकशीमध्ये कुठेतरी अधिकचा वेळ त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आलेला आहे किंवा तिच्या कुटुंब अस्वस्थ झालाय असाही युक्तिवाद आता पीडितेच्या कुटुंबियांकडनं त्यांच्या वकिलांकडनं केला जातोय। शुभम या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या सुनावणी